वेलकम टू माय चॅनल. चला आपण आता डबल चेन स्टिचिंग कशी करायची असते ते बघणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहेत सिल्क थ्रेड्स, त्यानंतर ही सीजर आणि ही निडल. ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 mm ची. यामध्ये मी दोन वेगवेगळ्या कलरचा वापर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला दिसताना वेगळे कलर्स दिसून येतील. चला आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा ग्रीन कलरचा दोरा घेतलेला आहे मी, आणि ग्रीन कलरच्या दोऱ्याने आपण चेन स्टिचिंग करणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा नीडल खाली टाकली, त्यानंतर खालचा दोरा घेतला, पुन्हा नीडलला वरती घेतलं, पुन्हा टर्न केलं, पुन्हा एकदा नीडल खाली टाकली, त्यानंतर खालचा दोरा घेतला, पुन्हा नीडलला टर्न केलं. जे आपण चेन स्टिचिंग बघितली होती तेच सेम यामध्ये पहिल्यांदा करून घ्यायचे आहे. ग्रीन कलरच्या दोऱ्याने मी ते करून घेत आहे. आता यामध्ये मी पहिल्यांदा ही चेन स्टिचिंग केलेली आहे. आता याला आपण येलो कलरच्या ह्याच्यानी ओव्हरलॅप करणार आहोत. या चेन स्टिचिंगमध्ये या दोन दोऱ्यांच्या मधात खालचा थ्रेड घ्यायचा, त्याला वरती आणायचं, त्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दोन दोऱ्याच्या मधामध्ये निडलला टाकायचं, पुन्हा खालचा एकदा दोरा टाकायचा, त्याच्यात निडलला टर्न करायचं आणि पुढे पुन्हा या दोन दोऱ्यांच्या मधात निडल टाकायची, त्यानंतर खालचा दोरा त्यात टाकायचा, निडलला टर्न करायचं. यामध्ये फक्त जे पहिल्यांदा आपण चेन स्टिचिंग केलेली असते त्या चेन स्टिचिंगच्या मधामध्ये जो गॅप असतो तो त्या गॅपमध्ये आपण दुसरा दोरा टाकायचा असतो. याला म्हणतात डबल चेन स्टिचिंग. यामध्ये कॉन्ट्रास्ट कलरचा वापर केला तर हे ब्लाउजला बॉर्डरला वगैरे खूप छान पद्धतीने दिसतं. चला आता ही पहिल्यांदा आपण चेन स्टिच केलेली आहे. या चेन स्टिचमध्ये या शेवटच्या चेनच्या सेंटरला आपण निडल टाकणार आहोत खाली, त्यानंतर खालचा दोरा वरती घ्यायचा, त्यानंतर पुढची चेन असते त्या चेनच्या सेंटरला घ्यायचा, तिथे निडल टाकायची खाली, तिथून वरती घ्यायची, पुन्हा पुढे, पुन्हा क्रॉसमध्ये दुसऱ्या चेनच्या सेंटरच्या तिथे जायचं, तिथून अजून एकदा निडलला खाली टाकायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा, निडलला टर्न करायचं. या पद्धतीने
यामध्ये झिगझॅग या पद्धतीने ती स्टिचिंग होत राहते, म्हणून त्याला म्हणताना झिगझॅग चेन स्टिचिंग असे म्हणतात.